हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये आज आपण रक्षाबंधन स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहे. ती म्हणजे मऊसूत नारळाच्या वड्या. बनवायला खूप सोपी आहे आणि आपण घरच्या साहित्यामध्ये हे बनवणार आहे. कुठे आपण बाहेरचं साहित्य वगैरे याच्यामध्ये काय वापरणार नाहीये. घरच्या साहित्यामध्येच हे आपले बनवून तयार होतात. तोंडात टाकताच विरघळतील अशा या मऊसूत नारळाच्या वड्या बनवून तयार होतात. चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर त्याआधी आपल्याला साहित्य काय काय लागतं ते बघणार आहे. तर इथे मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि तो कसा बनवलेला आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर 3 कप मी इथं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. 1.5 कप दूध घेतलेलं आहे. रूम टेम्परेचरचं दूध आहे. 1 कप साखर, पिस्ता घेतलेला आहे थोडासा, 2 चमचे तूप घेतलेलं आहे. थोडासा असा लाल कलर घेतलेला आहे. इलायची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे. तर एवढं आपल्याला साहित्य लागतं. चला तर मग कसं बनवायचे ते बघू. इथं मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेणार आहे. आणि इथं मी हे 3 कप ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. आणि हा किस मी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. जर तुम्हाला असं किसायला खूप कंटाळा वगैरे येत असेल, लवकर बनवायचे असेल, तर एकदम सोपी पद्धत आहे. खोबऱ्याचा वरचा भाग जो काळा भाग असतो ना, तो आपण काढून टाकणार आहोत आणि त्याचा तो पांढरा भाग आपण बारीक असा चिरून मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. आणि इथं छान असा हा बारीक खोबऱ्याचा किस बनवून तयार होतो. तुम्हाला जर किसणीने किसायचं असेल तर तेही करू शकता तुम्ही. तर मी ही सोपी पद्धत सांगितली. आता तुपामध्ये आपल्याला हे 3 ते 4 मिनिटं असं आपल्याला भाजून घ्यायचंय. छान असं कोरडं करून घ्यायचंय. बघा हे कसं उलटण्यावरून कसं व्यवस्थित असं पडतंय, मोकळं झालेलं आहे. तर असं आपल्याला भाजून घ्यायचंय. 3 ते 4 मिनिटं लागतात. आता त्यामध्ये आपण हे 1.5 कप दूध घालून घेणार आहे. साईसकट दूध घेतलेलं आहे म्हणजे छान अशी वडीला टेस्ट येते. तर दुधामध्ये आपण आता 4 ते 5 मिनिटं आपण हे असं परतून घेणार आहोत. आता नॉर्मली आपण वड्या अशा साखरेच्या पाकामध्ये वगैरे बनवतो. पण हे इथं आपण मऊसूत अशा या वड्या बनवणार आहेत. अशा जिभेवरती ठेवतात अशा विरघळतील अशा वड्या बनवणार आहेत. त्यासाठी आपण इथं दुधाचा वापर केलेला आहे. तर दुधामध्ये आता आपण हे 4 ते 5 मिनिटं असं परतून घेणार आहोत. तर इथं हे दुधामध्ये आपलं हे 4 ते 5 मिनिटं असं परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण 1 कप साखर घालून घेणार आहोत. आता साखर घातली की गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि आता आपल्याला 4 ते 5 मिनिटं असं आपण परतून घेणार. साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे असं कंटिन्युअस आपल्याला परतत राहायचंय. जसं जशी साखर विरघळेल तसं हे आपलं मिश्रण एकदम पातळ होत जातं नंतर. तर बघू शकता का इथं साखर थोडी अशी विरघळायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला कंटिन्युअस हलवत राहायचंय. बघू शकता कसं साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे. बुडबुडे सुद्धा यायला लागलेले आहेत. तर इथे पूर्णपणे आपलं साखरेचं पाणी झालेलं आहे. आता हे पूर्णपणे साखरेचं पाणी कमी होईपर्यंत आणि थोडासा चिकटपणा येईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचंय. तर इथे 6 ते 7 मिनिटं आपल्याला हे हलवत राहायचंय. थोडंसं त्याच्यातलं साखरेचं पाणी कमी झालं पाहिजे आणि तसं चिकटपणा आला पाहिजे त्याच्यामध्ये. तर बघू शकता थोडं-थोडंसं याच्यातलं साखरेचं पाणी कमी झालेलं आहे. आणि असं थोडंसं चिकट पण जाणवतंय. बघू शकता असं थोडंसं रसरशीत आहे. तर याच्यामधलं साखरेचं पाणी पूर्णपणे असं कमी झालेलं आहे आणि असं थोडंसं चिकट झालेलं आहे. तर थोडं-थोडंसं रसरशीत राहिलेलं आहे. तर इथं आता आपण अर्धा कप मिल्क पावडर घालून घेणार आहोत. आणि इथे गॅस आपल्याला मोठा ठेवायचा नाही. मीडियम गॅसवरती आपल्याला हे 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचंय. व्यवस्थित अशी मिल्क पावडर ही मिक्स करून घ्यायची आहे.
यामध्ये मिल्क पावडर वापरायची आहे, कारण मिल्क पावडरमुळे वडीला खूप छान अशी टेस्ट येते आणि बाइंडिंग पण खूप छान येतं. तर आता हे आपल्याला पूर्णपणे असं आता गोळा होईपर्यंत आपल्याला असं परतत राहायचंय. तिथे 6 ते 7 मिनिटं लागतात हे पूर्णपणे व्यवस्थित असं हे गोळा व्हायला. तर आता बघू शकता कढईला पण सगळीकडनं असं हे सुटायला लागलेलं आहे आणि त्याचा गोळा व्हायला लागलेला आहे आणि उलटण्याला पण हे थोडंसं मिश्रण असं चिकट असं लागायला लागलेलं आहे. तर पूर्णपणे बघू शकता कढईला पूर्णपणे सगळीकडनं असं हे मिश्रण सुटायला लागलेलं आणि गोळा झालेलं आहे. तर इथं हे आपलं तयार झालेलं आहे मिश्रण वडी थापण्यासाठी. तर त्यामध्ये आपण हे इलायची पावडर घालून घेणार आहोत आणि इलायची पावडर घातल्यानंतर परत 1 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचंय. छान असं हे मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. तर इथे हे आपलं हे वडी थापण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. बघू शकता असं उलटण्याला पूर्णपणे असं हे मिश्रण चिकटतंय. तर इथं आपण हे गॅस बंद करणार आहोत आणि याच्यातलं थोडंसं आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. तुम्हाला जर एकाच कलरची बनवायची असेल तर तुम्ही हे डायरेक्ट असं थापू शकता. मला इथं 2 कलरमध्ये हे बनवायचं आहे. तर मी थोडंसं मिश्रण हे ताटामध्ये काढून घेते आणि थोडं असं कढईमध्ये ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण लाल कलर घालून घेणार आहोत. 1 थेंब फक्त लाल कलर घालायचा आहे, जास्त घालायचं नाहीये. कारण आपल्याला गुलाबी कलर करायचा आहे त्याचा. त्यामुळे जास्त आपल्याला कलर याच्यामध्ये वापरायचा नाहीये. थोडासाच कलर घालायचा आहे आणि हे गॅस बंद करूनच आपल्याला करायचंय. आणि बघू शकता छान असा गुलाबी कलर आलेला आहे. आता यामध्ये थोडंसं आपण पिस्ता घालून घेणार आहोत आणि हे मिक्स करून घेऊया. आता हे ताटामध्ये जे काढलेलं होतं त्यामध्ये थोडंसं आपण पिस्ता घालून घेणार आहोत आणि चमच्याने असं मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला जर या एकाच कलरची जर वड्या बनवायच्या असेल तर तुम्ही याच्यामध्ये कलर मिक्स नाही केला तरी पण चालेल. आता मी इथं ट्रे घेतलेला आहे आणि त्याला बटर पेपर लावलेला आहे. तुम्ही कशामध्ये बनवत असाल ताटात वगैरे बनवत असाल तर तुम्ही थोडंसं खाली त्याला तूप लावून वगैरे घ्यायचंय किंवा बटर लावून घ्यायचंय बटर पेपर. तर इथं मी ट्रे आहे त्याच्यामध्ये बटर पेपर लावून घेतलेले. मग त्याच्यामध्ये आता ही थापून घेणार आहे. तर पहिल्या सुरुवातीला मी पांढऱ्या कलरचं हे मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि पातळ असं आपल्याला हे थापून घ्यायचंय. ज्याच्याने थापणार आहे त्याला तुम्ही थोडंसं असं तूप लावून घेतलं तरी चालेल म्हणजे मिश्रण चिकटणार नाही त्याला. आता हे व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे. आता त्यावरती आता आपण हा गुलाबी कलर घालून घेणार आहे. थोडंसं असं उलटण्याने आपण हे पसरून घेणार आहे सगळीकडे व्यवस्थित. आणि असं स्पॅच्युलाने असं व्यवस्थित असं आपण दाबून घेणार आहे सगळीकडून. थोडंसं असं व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं. तर इथं ही सेट करून झालेली आहे. तर त्यावरती आपण थोडंसं असं पिस्ता घालून घेणार आहोत. तर दिसायला पण खूप छान असे मार्केटमध्ये जशी मिळते ना तशा प्रकारे हे आपले वड्या आपल्या ह्या बनवून तयार होतात. आता पिस्ता घालून वरून आपण थोडंसं असं हे दाबून घेणार आहोत. म्हणजे छान असं त्याच्यामध्ये ही सेट होईल.
आणि हे गरम असतानाच आपल्याला लवकर पटापट करून घ्यायचंय. आता ही अशी व्यवस्थित सेट करून झालेली आहे. आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ही रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा आणि जर नसेल तुमच्याकडे वेळ तर तुम्ही 3 ते 4 तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण जर तुम्ही आदल्या दिवशी जर हे बनवणार असाल तर रात्रभर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे छान अशी सेट होते. तर मी इथं रात्रभर हे ठेवलं होतं फ्रीजमध्ये. बघू शकता किती छान अशी सेट झालेली आहे. आता हे आपण ट्रे मधून हे काढून घेणार आहोत. बघू शकता किती सहज अशी निघालेली आहे याच्यामधून ट्रे मधून. आणि आता आपण याच्या वड्या पाडायला घेऊ. खूप छान अशी सेट झालेली आहे. पण रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेली होती त्यामुळे छान अशी सेट झालेली आहे. आता जे साईडचा असा थोडासा भाग आहे तर आता आपण काढून घेऊ. म्हणजे दिसायला पण वडी खूप छान दिसते. आणि आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ. तर तुम्हाला जशा आकाराच्या पाहिजे तशा तुम्ही या वड्या ह्याच्या पाडू शकता. आता मध्ये हे कट करून घ्यायचं थोडं आणि साईडने आता थोड्या थोड्या अंतरावरती आपण असं कट करून वड्या पाडून घेणार आहोत. तुम्हाला ज्या आकारामध्ये वड्या पाहिजे त्या आकारात तुम्ही हे पाडू शकता. आणि बघू शकता खूप छान अशा ह्या वड्या आपल्या खायला पण खूप छान लागतात, एकदम टेस्टी लागतात. आणि मार्केटमध्ये जशा असतात ना तशा आपण या घरच्या घरी कमी खर्चामध्ये आपण या बनवू शकतो. बघू शकता खूप छान अशा या वड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. तोंडात टाकताच विरघळतील अशा ह्या मऊसूत वड्या आपल्या बनवून तयार होतात. तर ह्या तुम्ही बनवून बाहेर असं 5 ते 6 दिवस तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला ठेवायचं झालं तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता. खूप छान तोंडात टाकताच विरघळतील अशा मऊसूत नारळाच्या वड्या बनवून तयार होतात. तर तुम्ही पण या रक्षाबंधनला या नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.